आपल्या पाहायला मिळते। छत्रपती शाहू महाराज खासदार असतील आणि या ठिकाणी आता पोहोचले असून शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या पुतळ्यासमोर नतमस्तक होताना नेते उद्धव ठाकरे, नाना पटोले यांनी या ठिकाणी पुष्पहार अर्पण करत या ठिकाणी ते नतमस्तक झालेले आहेत। बाळासाहेब चौकामध्ये आता सध्या हा मोर्चा पोहोचलेला आहे आणि नेत्यांकडून बाळासाहेबांना इथे अभिवादन केलं जाते। त्रिगम चौकामध्ये असलेला बाळासाहेब ठाकरे यांचा हा पूर्णाकृती पुतळा आणि या ठिकाणी आता नतमस्तक होत महाविकास आघाडीचे नेते जे आहेत ते पुढे आता मार्गस्थ होताना आपण या ठिकाणी पाहतोय। सुरुवातीला उद्धव ठाकरे आले, त्याच्यानंतर नाना पटोले आले, आदित्य ठाकरे सुद्धा त्यांच्या सोबत आहेत आणि आता हा मोर्चा जो आहे तो हळूहळू पुढे मार्गस्थ होईल। आता जवळपास 1 किलोमीटरचं अंतर राहिलेलं आहे। गेटवे ऑफ इंडिया या ठिकाणी या मोर्चाची सांगता होणार आहे आणि त्या ठिकाणी आपण सविस्तरपणे बोलणार असल्याचं उद्धव ठाकरे यांनी TV9शी बोलताना सांगितलेलं आहे। तर आदित्य ठाकरे इथे बाळासाहेबांच्या पुतळ्यासमोर नतमस्तक होताना आणि आता हा मोर्चा जो आहे तो गेटवेच्या दिशेने निघालेला आहे। महाविकास आघाडीचे सगळे नेते या मोर्चामध्ये या ठिकाणी सहभागी आहेत। शरद पवार तसंच शाहू महाराज देखील गाडीमधून आता गेटवे पर्यंत पोहोचतील। काही वेळ ते या मोर्चामध्ये सहभागी झाले होते। त्यानंतर आता उद्धव ठाकरे, नाना पटोले, आदित्य ठाकरे, सुप्रिया सुळे मोर्चा आता पुढे घेऊन गेटवेकडे। छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याच्या बांधकामात या ठिकाणी भ्रष्टाचार केल्याचा आरोप सुप्रिया सुळे यांनी केलेला आहे। महाविकास आघाडीकडून सरकारचा या ठिकाणी निषेध केला जातोय। सरकारनं राजीनामा द्यायला हवा अशी मागणी महाविकास आघाडीकडून करण्यात आली आहे। छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा उभारला जातो, मात्र तो 8च महिन्यामध्ये कसा कोसळतो असा संतप्त सवाल महाविकास आघाडीच्या नेत्यांकडून सातत्यानं विचारला गेलेला आहे। या पुतळा दुर्घटनेनंतर निषेध आंदोलन सुद्धा महाविकास आघाडीच्या नेत्यांकडून ठिकठिकाणी करण्यात आलेलं होतं। पुण्यामध्ये शरद पवारांनी आंदोलन केलेलं होतं, मुंबईमध्ये शिवसेना भवनाच्या बाहेर उद्धव ठाकरेंकडून आंदोलन करण्यात आलेलं होतं, ठाण्यामध्ये नाना पटोले यांच्याकडून आंदोलन करण्यात आलेलं होतं आणि त्याच्यानंतर हा असा मोठा मोर्चा जो आहे, जोडे मारो आंदोलन जे आहे ते महाविकास आघाडीच्या नेत्यांकडून केलं जातं। तर महाविकास आघाडीचा हा मोर्चा आता गेटवेच्या दिशेने निघालेला आहे। सगळे नेते छत्रपतींची मूर्ती घेऊन आंदोलनामध्ये चालतात। काय नेमकं सांगायचं? आम्हाला हे सांगायचंय की फक्त मालवणमधल्या राजकोट किल्ल्यावर जो शिवछत्रपती महाराजांचा पुतळा तुटला, फक्त पुतळाने तुटला, महाराष्ट्राचा स्वाभिमान खेचण्याचं कमी काम केलेलं आहे त्यांनी, महाराष्ट्राच्या अस्मितेशी खेळण्याचं काम केलेलं आहे आणि त्यामुळे ही लढाई चालू राहणार। ज्या निकृष्ट दर्जाचं काम केलं गेलं, जे कॉन्ट्रॅक्ट दिलं गेलं, 236 कोटीचं कॉन्ट्रॅक्ट दिलं आणि आरोपी अजून फरार आहे। काय चाललंय? जोडे मारो आंदोलन पुकारलेलं होतं। जोडे मारो आंदोलनाच्या माध्यमातून सरकारला जाब आवाज वाढत राहणार जोपर्यंत मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री त्या ठिकाणी राजीनामा देणार नाही, तोपर्यंत आमची लढाई चालू राहणार। सावंत सुद्धा आपल्या सोबत आहेत। सर, जोडे मारो आंदोलन पुकारलेलं होतं, अखेर गेटवे ऑफ इंडियाकडे आंदोलन पोहोचतं आहे, सरकारला काय जाब विचारायचं? नाही, सरकारला तर जोडेच मारायचे आहेत आणि त्यासाठीच आम्ही चाललेलो आहोत। कारण जे पातक त्यांनी केलेलं आहे त्याला कधीही माफ होणार नाही। महाराष्ट्राच्या 12 कोटी जनतेचा त्यांनी अवमान केलेला आहे, शिवप्रेमींच्या हृदयावरती घाव टाकलेला आहे आणि त्या पद्धतीनं ते झालेलं आहे। त्याच्यामध्ये भ्रष्टाचार दिसतोय, कमिशनखोरी दिसतंय आणि ज्या पद्धतीनं आपटे आता फरार आहे, ते त्यांच्या नाकावर टिचून तो फरार आहे। त्यामुळे किती अपयशी हे सरकार आहे हे आता दिसतं। ह्यांची पूर्णपणे बदनामी झालेली आहे, ह्यांचे दिवस संपलेले आहेत आणि त्यामुळे तर महाविकास आघाडीच्या नेत्यांच्या या प्रतिक्रिया आपण पाहताय आणि आपण ही थेट दृश्य आता समोरून पाहताय। समोरचा अँगल आहे कॅमेराचा की महाविकास आघाडीचे नेते कार्यकर्ते जे आहेत ते मोठ्या संख्येने गेटवे ऑफ इंडिया या ठिकाणी पोहोचतील। तर काही